तर कसे आहेत मित्रांनो, सकाळी सकाळी यशाने मी निघलो होतो आकाच्या इकडे. आपल्याला थोडं बाहेर काम होतं. आकाच्या इकडे आले होते आणि यश पण खिशात का टाकत होता तुम्हाला सांगतो समोर बघा. मग आकाच्या इथून कॅन घेतला आपण आणि निघलो पेट्रोल पंपावर, कारण पेट्रोल आणि डिझेल बंद होणार आहे अशी आपल्याला खबर आली होती. निघलो होतो आपण पेट्रोल पंपावर. बघून तर वाटत नव्हतं की पेट्रोल आणि डिझेल बंद होणार आहे, कारण तेवढी गर्दी नव्हती. तरी पण माणसं येत होते मोठे मोठे कॅन घेऊन. तर बघू शकते या भाऊनं पण किती मोठा कॅन आणला होता डिझेलसाठी. बघू शकता या काकाने तेवढी मोठी कॅन डिझेल भरून घेतलं. तसंच आपण पण आपल्या छोट्या अड्डेसाठी 2000 रुपयाचं डिझेल घेतलं. बघू शकता पन्नी आणि रस्सी किती मोठ्या काम येऊ शकते, कारण आपल्याकडे झाकण नव्हतं कॅनचं, म्हणून आपण इथं पन्नी आणि सुतळी बांधली. मग काय डिझेलला घेतलं आपल्या मांडीवर आणि निघलो घराकडे. मग काय डिझेल वगैरे घरी ठेवले. यसं पार्सल आलं होतं ते बघितलं आणि आपण गेल्या मार्केटला जाऊन बघितलं तर काय अतिक्रमण कसं पाडून टाकलं होतं. सगळं इथले पांढरप्या वगैरे दुकान वगैरे सगळं पाडलं होतं. बघू शकता मार्केटमध्ये खूपच ऊन लागू लागलं म्हणून थोडी लस्सी पिली. अशा प्रकारे आजचा ब्लॉग समाप्त झाला आपला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.